काजी बाबा हे म्हटलं आपले सोयाबीन गियाबीन सोंगत नाही का? तिकडे गावातलं लोक सगळं सोयाबीन सोंगायच्या मागं लागले, मजूर पोहून राहिली, इकडे तिकडे माल घुमून आले मजुरासाठी. तुमचं काय आता काही म्हटलं ठेवती का नाही तिथून आला हा सोंगता की नाही? सोंगत नाही तर का बालाई म्हणे ठेवतं ते लाजा काही जगा गुन्हा सोंगाची ना आपल्याला मजूर नाही भेटून आला ना. गावातलं मजूर काय भाव आहे का काय खाऊन आलं त्याचे भाव आहे का काय वाढले आहे हा 35 रुपये अक्कल. आणि ते काय म्हणते ते भगाली घालला आलं तर भावाचे तर 42चे आणि 4,500 अक्कल घेऊन राहिले भावाचं म्हणून थांबलाय. मजूर पोहून आलं मजूर भेटून आलं मग नाही तर का असं आहे का? मजूर भेटून आला नाही बरोबर ठीक आहे ना ठीक आहे. मी पाहतो मग चुलाल बुली विचारून चुलाल बुली घेऊन आले त्यांना हो की हा त्याला पाहतो म्हटलं विचारून. अरे नाही त्याला नाही बाबा त्यांना बोलायचे लोकी घालू म्हटलं एक नंबर लूत आलाय ना तू नाही तर का तू तर आपल्याला 5,000 रुपये अक्कल सांगायचा बघ तो काही चल नको दिले लावते म्हटलं त्याच्यापासून दुलतलाय हो पाहू आता कोणतं मजूर भेटते काय भेटते हा. नशिबाच्या बोलता आहे का काही भेटणारच आहे जे नशिबात आहे ते होणारच आहे. ते तर आजी बाबा म्हणून तर म्हणून आलो जे नशिबात आहे ते होणारच आहे सांगून देऊ चुलाल भुले. अबे तुला काय नुसतं चिवल्यात भित्ते काय नुसतं चिवल्या कुलाला दुसरं कोणी पाय ते थोपती इकडले तिकडले काही म्हटलं असं नाही त्या वैकी पाहिजे तेले पाय थोपतेले विचारू का? बोला ठीक आहे विचारतो मग हो त्या लाल्या गेल्या याला विचारतो आपला लकलं काय अजून 4-5 जण घेतो ना आपलं सोडून टाकतो. आता याला काय लोजानं घेताना काय उदल्यात घेते कसं घेते तर हा पाहतो मग आम्ही माय लोधून जाते मग त्याच्यात उदल्यात देऊन त्याच्या आम्हाला हा नाही बाबा तसं करतो मग त्याला जमा करतो त्याला म्हणतो मायावाला सोंगून द्या हा उदल्यात घेऊन घ्या काय बेकल घेता काय तर मी सोबत आहे मग तुमच्या आल्या चालते ना. आपल्याला काय आपल्याला फक्त सोंगण्याची मतलब आपलं सोंगून झालं पैसे कोणाला देणं आहे फक्त बा पैसे जरा कमी गेले पाहिजे माय म्हणणं ये हा पैसे मग कमीच जाते म्हणा तू त्याच्या उदऱ्यामध्ये लायची हा मजुलाच्या याच्यात ते पैसे जर आपल्या घरीच वापस येणार तर पाय म्हटलं सांग त्या पुत्ते येईल आणि विचार हो काय रुपये अक्कल घेते काय घेते तर हा विचार मग लवकर होताय पाहिजे कुठं आहे तर सांगते हो सांगतो जी बाबा सांगतो पण म्हटलं माय पैसे म्हटलं घरी येणार नाही बाबा ते माय पाहिजे ते मग कामाचे पैसे चालले मग ते पैसे घरी चणाल्यावाले चला ये तुम्ही तुझे पैसे पहिलेच खातो ना मी तू येऊन लगा त्या बाबू आहे ना चालला मुला सांगून आला तर अरे चटेल आले एक कामाला तुमच्या ती म्हटलं कामाला एक आपला बाबरातलं काम काम हा कायचं काम रे बाबा वावरातलं वावरात कोणते काम आहे राजा? अरे सोयाबीन सोंगणी आहे ना आपल्या गावातली सोयाबीन सोंगणी आहे बाबा म्हणे ती मितलं घेतलं पाय म्हणे सोंगत हो काय लोक अक्कल घेते काय नाही काय विचार म्हणे हो म्हणजे तू का मग आम्हाला विचारायला आला का रे हा आम्ही काय तुला सोयाबीन सोंगण्यात दिसून राहिलो करायच्या म्हटलं कमी पाला पडते का सोयाबीन मध्ये आपण नाही सोयाबीन सोंगाले लय पाला पडते त्याच्यात ते बाबा ते काय तणकट दुनिया भरायचं राहते अजून ते फगार म्हटलं घाई घेऊन जाते मग आपण नाही अबे ताल ना मी म्हटलं उद्याला म्हणे तुमच्या सोबत एक लाख लागायला घेऊन मस्त चौकात ना माल पुन्हा सोंगून जाऊ पैसे होता ना मस्त दिवाळी ना समोर आता दसला या समोर काय लाजे कसे माणसानं काय म्हटलं लाजे कशी पैसे होते ना हो पण म्हटलं भाऊ पाला तसंच पडते ना पाला काय कमी पडते का मजा काढून आला का सोयाबीन सोंगणं म्हणजे उंची तबुंडाली जीव लायलाय करतो असं घुमलं तर उन्ही म्हणती ते तर तू आवडत म्हणून राहिला सोयाबीन सोंगाले ते नाही बा काही खरं नाही आपल्या नाही जमत बा वाले म्हटलं मी ना सोबत मिळालं काय टेन्शन आहे मस्त तिथं झोपत जाऊ दुपारचं ऊन तपली की झोपत जाऊ सावली आली की मग डबल सोयाबीन सोंगत जाऊ हा घालते निघून मी आहे ना घालून मस्त चाय घेतो चाय मध्ये मस्त साखर चायपत्ती घन घेतो मस्त तिथे चाय म्हणतात जाऊ हा चाय भेट जाऊ काल ते निघून राहिले हो रे लय हुशार आहे तू हो पहिलेच वरून ऊन तपून राहिली तिथे तू चाय पाजत जाय असं नाही म्हणत का निंबू सरबत करत जाईल मस्त थंड पाणी घेतो गोडणे कांदी कॅन घेतो ते नाही चाय घेतो म्हणजे चाय हो चाय म्हणत मग तिचं चालला मला सांगून राहिला तर मग निंबू सरबत घेऊ काही विचार करायचा म्हणजे निंबू घेऊन मस्त साखर घेऊ थंड पाणी घेऊन जाऊ मस्त हा तसं बोलू मग तुम्ही जे म्हणता ते एक काम करा मग हा तुम्ही दोघं जण चालले का लाऱ्या आहे तू आहे आणि अजून एक लाख काय पाहिजे का नाही पण मी तर नाही आपल्या कोण काय होत नाही ते आपल्याला नाही जमत येला बाबा त्या येतो म्हणते त्याला फक्त सरबत देत जा काम करायला लावते मस्त. अरे मग मी काय एकटाच जाऊ का रे बाबा एकटाच जाऊ का मी नाही मग हा मी नाही रे भांडास त्याच नाही उडालं तर मी येऊन काय करू म्हणजे याच्याशिवाय काय त्या पत्ता आलत नाही का हा म्हटलं चालणं तू चाल तू येते काय झालं म्हटलं तुला काय झालं चालणं का एवढं माणसाल का माणूस येत नाही म्हणतं चालणं माझा आला ना काही टेन्शन घ्यायची गलत नाही ना तुले छंगाही लागून राहिले त्या घेऊन जाता मस्त मी दिन ना मग तुला छंगा चांगला भरल्या मग तुम्हाला मी भाजीले दिन तुम्ही काय त्याच्यात घेऊन राहिले मी आहे ना मी दिन ना म्हटलं नाही ते आम्ही इकत घेऊन खाऊ म्हणून म्हटलं उन्हीतून मरत नाही आम्ही हो फालतू आमचा पाला आम्ही धरून घेत नाही बेकार पाला पडते सोयाबीन मध्ये आपण काही येत नाही बा अच्छा मग कधी भुत्ते आले लगाची बेकाल्या वाहनाची पुणीले घेऊन लायले महाबिन कसे आहेत. अरे लाऱ्या छत्या भांडास अरे शिवलाल बोला काय म्हणता शिवलाल झुमर भाऊ अरे म्हटलं सोयाबीन सोंगायला चाल सांगा सोयाबीन सोंगायला आता उदळ घेऊन राहिलं म्हटलं उदळ एक कर ना हा 4,000 रुपये एक कराय मस्त चाल सांगा इथं अजून सोंगायला वार भेटत पत्ता नाही अरे ह्या मोठे विचारू दे त्याला विचारू दे 4,000 रुपये एक कर घेऊन राहिलो हे घेऊन राहिलो ते घेऊन राहिलं हे तर काही समजत नाही हो काही जातो काही ठिकाण नाही तर मार विचारून राहिले चालतं का रे असं कर तसं का रे माय काय माणूस आहे काम येतं काही समजत नाही मला अरे चालताना मग सोयाबीन सोंगायला कुठं बा सोयाबीन भांडा देतेच म्हणून राहिला आम्हाला आता महाराज सोयाबीन सोंगायला चला काय रुपये कर घेते सांगा माझ्या बाबा देते म्हणे पैसे म्हटलं बाबू तूच घे पैसे तूच जाईन तूच सोंग आम्ही काही येत नाही आमचा पाला पाडून काय घेत नाही आम्ही ऊन दुनिया भरी तपून राहिली मग आता का मरणाची ऊन तपून राहिली जीव लायला करते घुमलं तर वावरात जर कामाला गेला तर नाही मरण का माणूस
कायच्या काही बोलून राहिला राजा, एवढी शवनीला काका मरून राहिला का माणूस, कुठे कुठं काहीच्या काही बडबड करून राहिला तर चालला मोठा. मग एक काम करा ना बाबा शिवलाल भाऊ, म्हटलं एवढी शवनी मरत नाही ना माणूस, तर म्हटलं तुम्हीच जा आणि तुम्हीच सोंगा आणि तुम्हीच पैसे कमावा. आम्ही येतही नाही ना काहीच नाही. जमलं त्या भांडातली घेऊन जा, भांडातली घेऊन नाही त्याच्याद्वारा तुम्ही चालले जा ना त्या भांडात. होले ते आले उचला आहे तू. इथं लायला माझ्या वावर सोंगाचा मी त्याच्या वाला जाऊ नाही. चला मुला भांडातली घेऊन जावाल्या. अरे तसं नाही म्हणत आहे भांडात मी. तू म्हटलं आम्हाला देऊन राहिला तर उदळ काय रुपये करणं काय आम्हाला म्हणेन तू किती पैसे घेता काय घेता, तर म्हटलं या शिवलाल भुई देऊन देते तुझ्या यावर सांगून आम्हाला दिल्यापेक्षा आम्ही तसं येत नाही. आता म्हटलं इथं भेटला जाणार मजूर आहे ना इथं, मग यायला सांगून दे ना उदळ्यामध्ये काय रुपये करण कसं काय. आता म्हटलं सांगून दे, पैसे विचारून घे काय भाव घेते काय नाही इथं. याच्या आधार सांगून देते वावर. हा असं म्हणून लागला का तू. मी म्हटलं का मला त्याच्यासोबत जायला होतं सोयाबीन सोंगाले. इकडे म्हटलं लावू तिथं मावाला सोयाबीन सोंगाची त्याच्यासोबत जातो. अरे मग शिवलाल भाऊ म्हटलं मावाला सोंगाचं घेता का माय वावाल. वावाला मी आलं टेकल आपलं. बोले बाबा तर नाही म्हणत होते, थांबू नको म्हणे काले एक ना मला लूत आलाय म्हणे. आता तुम्ही नाही थांबून दिलं विचारलंय माल घेता का म्हणून सोंगाले. बोला काय तर पाहतो. अरे तू आम्हाला सोंगाल देशील तेव्हा घेईन आम्ही. तू म्हणशीलच नाही मावर सोंगाचा आहे का काही का, तू काय तर काहीच म्हणशील नाही. आम्ही का स्वतःहून म्हणा का बा तुझ्यावर सोंगून दिले तुझ्यावर सोंगून देतो. तुझ्या काम नाही का त्या बुड्याचं काम नाही का. का बा शिवलाल आपल्यावर सोंगाचा आहे देता का सोंगून. एक शब्द त्या बुड्याने बोलायला नाही पाहिजे का. त्या बुड्या 10 दिवसातून 10-15 वेळा भेटते मला, पण शब्द म्हटलं टोनातून काढत नाही का सोयाबीन सोंगायची आहे का काही. त्या बुड्याला मग सगळे असं का आम्हाला नसून सांगायचं, दुसऱ्या माणसं सांगायचे असं. बरोबर ठीक आहे काही विषय नाही. अरे च्या माझी खतखत यायला तर पहिलेच समजून गेलं का मा बाबाले दुसऱ्या माणसं सांगायचे आहे म्हणून. नाही शिवलाल भाऊ तसं काही नाही बा. आम्हाला काय कोणाचे पैसे देणार आहे, तुम्हाला देणार दुसरा मजूर सांगायला ते देणार. आम्हाला काय कोणापासून काम करून घेणार आहे. हो तुझे बरोबर आहे, पण त्या बुड्याचं सांगता येते का बा काही. आम्हाला लक्षण देत दुसऱ्याला कोणाला द्यायचं असं म्हणून तर म्हटलं नाही आतापर्यंत. नाही तर का तसं काहीतरी आहे ते. त्या बुड्याला हुशार आहे बाबा. म्हटलं दुसऱ्या माणसाला देन पण जवळच्या माणसाला देन नाही. जाऊ दे म्हणा काही विषय नाही, आम्हाला भेटतेच वावर. नाही तर का कमी एका वावराचे आता 4-5 होके येऊन गेले. मग बोले बापा नाही मग सोडून घ्यायला बोलते याच्यापासून. अजून कुठं मजूर पा यायले म्हणून आलो चत्राला ते का नाही कुठून आले यायला देत थांबून बाबाजीला काय सांगून द्या लागेल बाबाले. बोल सोडून टाका लागेल माझं. अरे मला शिवलाल भाऊ मग पाना आपली ध्यान वाल खोलून मला ध्यान सांगून काय भांडणार. पहिलं म्हटलं बाबू त्या बाबा पाणी विचारून घेतो काय तर तू आम्हाला वावरात नाही स्वामी सोंगाले तर म्हटलं ते आम्हाला वावरातून वापस पाठवून द्या. असं नाही झालं पाहिजे. पहिलं म्हटलं त्या बाबाला 15 विचारून घे यायला सांगून राहिलो. 4,000 रुपये एक करा. भगाड जर जास्त असेल भगाडी गाड तर म्हटलं 42 रुपये आता सांगून राहिलो. आपली 42 चुलू बाय आपल्याला काही भगल फगल नाही ना बाबा. म्हटलं निंदन झाल्या सगळ्या गुती झाल्या भगल नाही जीवात. अरे सगळं जण असंच म्हणते भगाड नाही मग म्हटलं वावरात गेल्यावर या भगाड दिसते मग आमचा पाला पडते तिथं. तरी पण ते 4,000 रुपये झाले ना बा शिवलाल भाऊ. आम्हाला विचारा बाबा 3,031-32 रुपये झाले अवले. तुम्ही 4,042 रुपये काय भाव आहे का काय म्हणलं सोनं पिलून राहिले का सोनं सांगून राहिले का तुम्ही काही 42 रुपये म्हणते. बरं जाऊ दे नाही पडत काय दुसरा मजूर सांगून दे बाबू सांगून दे म्हटलं बिंदा दुसरा मजूर सांगून घ्या. माहित पडते तुला काय रुपये एकर घेते काय कसं काय घेते. मजुरीमध्ये करून घ्यायचं नाही. मजुरीमध्ये चांगला घालते ना मजूर कामच नाही करत. काय काम करते इकडे उजेडात घेतलं तर सण काम करते. पण मजुरी जर केलं तर काय मजूर कामच नाही करत बरोबर. नाही तर का ते या बा नाही तर का ते या ना मजूर कामच नाही करत ना. लोजून झाली म्हणजे उदला दिलं तर बोलायचं चांगलं इस्पितनं काम करते. आता कथा काही समजून राहिलं. बरोबर म्हटलं शिवलाल भाऊ झुमल भाऊ मी बाबाला विचारतो तुमच्या भाव सांगतो आणि मग काय म्हणते बाबा मग तुम्हाला सांगतो. ती बाबा नाहीच म्हणणार आहे. इथून सांगतो ना मी ती बाबा नाहीच म्हणणार आहे. डबल तू येऊ नको ना आम्हाला म्हणू नको काहीच नको म्हणू. तू आमच्या पैसे लागन तेवढे वाढ पडेला पाहतो आम्ही करतो दुसऱ्या वाटले काम. हो म्हटलं त्या बुटा नाहीच म्हणते 100% सांगतो. नाही मी नाही म्हटलं हो तर हो म्हणते. मी नाही म्हणत नाही म्हणते पाना तुम्ही मी घेतो बाबाला बरोबर फाईलवर सांगतो मी तुम्हाला सांगतो म्हटलं अर्ध्या घंट्यामध्ये आता घरी जातो बाबाला विचारतो. सांगतो मग तुम्हाला. बरोबर ठीक आहे हो मग तुम्ही नाही येत मग नाही चताला रे आम्हाला तुम्ही दोघं जण नाही बा आपला नाही जमत बा शिवलाल भाऊ आपल्याला देऊन सण नाही होत. बरं ठीक आहे मग बसा घरात बांगड्या घालून नाही करा घरातले कामं भांडे गुंडे घासफूस करा. बायकाचे कामं कपडे धुणं भांडे घासणं स्वयंपाक करणं ते कामं करा मग घरातले तुम्ही आता. हो तुम्हाला काय करावं लागतंय मी काही करा. आता म्हणजे सांगून राहिले तर घरातले कामं करा बायकाचे कामं करा हे काम करा ते काम करा. आम्ही म्हटलं काही करू हो चालले म्हणजे सांगून राहिले आम्हाला सोयाबीन सोंगाले याचं नाही म्हणजे याचं नाही आहे येत नाही म्हणून असे म्हणून राहिले. घरातले कामं करा बायकाचे कामं करा कपडे धुवान भांडे घासा चालले म्हणजे सांगून तुम्ही जाणार तुम्ही घ्या टोले तुम्ही सोंगाचे सोयाबीन. आम्ही तर चाललोच रे पा सोंगाले आम्ही सोंगतोच आमचं कामच आहे ते. तुम्ही राहा घरामध्ये बसून बायाचे कामं करत. मग असे बोलतात लोक तुम्हाला म्हणून चालला माहिती सोयाबीन थोंगून द्या पाय म्हटलं चिलाल काम नाही तुम्हाला घरातले कामं करा म्हणे बायकायचे भांडे घासा कपडे धुवा हे काला ते काला असे बोलतात ना मग लोक तुम्हाला चालून नाही राहिले तुम्ही. अरे लोकांच्या बोलल्या ना का खाणका पडून राहिले का आपल्याला कुत्रे भुकते झाला ते देईल तसंच चालले म्हणजे सांगून राहिले तर मग चालतच नाही तुम्ही नाही खरे म्हटलं चेतल आल्या चालत नाही मग तुम्ही. नाही म्हटलं ना रे बाबा एक डाव आता का दाखवला सांगा का तुला का स्टॅम्प पेपरवर लिहून द्या माझ्या तेच लावून राहिला. बरं ठीक आहे नको येऊ चाललो मी. पाहणं मामा तुमच्या गावाकडे मजूर भेटन तर पाहणं म्हटलं आपली सोयाबीन सोंगायची राजे. अरे गावातलाच मजूर पाहणं राजा एवढं दूरचा मजूर सांगायला पुरण काटुले काही बोलून राहिला. म्हटलं गावातलाच मजूर पाय त्याच्या करून घे एवढं दूरच्या मजुराचे येणं जाणं हे ते म्हटलं लय पैसे लागते.
पण आमच्या गावातल्यापेक्षा कमीच लागत ना, नाही तर का कमीच लागते म्हटलं पा मजूर पा. हा बुदड्या ना इकडं त्याची रावटी खावटी सगळं काय वावरच करून टाकू, आपलं वावर सोंगून द्या मग चालले जा बाबा. पाना मजूर भेटत असेल तर त्याच्या गावातल्या मजूरला भाव करून राहिले नाही तर का. अरे पुरण नाही ना तुले, म्हटलं कसं पुरण ते एवढ्या दुरून मजूर नेऊन राहिला, खाना पिणं त्याच्यावर आहे ना घेणं, म्हटलं लव येणार रे त्या मागं दांगड नाही का, लय पैशाचा खर्च बाळन. तिकडेच पाहून घे मजूर, तू तिकडे सोडून घे. हो इकडला काय सांगायला पुढच्या काही जागे बोलून राहिला. हो म्हटलं काय मागात पडून राहिला का, त्या गावातला जरी स्वस्ते पण इकडले मागात पडते. हो काही गावातले स्वस्ते नाही पडत मामा, म्हटलं गावातल्या लोकांचे भाव तर असे वाढून गेले रोजीचे. हो 4,000 एकर, 4,500 रुपये एकर. हो ते भगड राहिलं का म्हणे 42 म्हणे मला डायरेक्ट. पण जास्त जर भगड राहिला तर 4,500 रुपये. काय भाव आहे का, हा भाव आहे का सांगा ना. सोयाबीन सोंगायला बोलावून राहिलो का सोना सोंगायला बोलावून राहिले, ते काय समजायला नेऊन राहिला बाबा. हो करून तर असे राहिले, भाव तर असे जाऊन राहिले, तसं सोना सोंगायला बोलावून राहिलो. काय करा मजूर एक तर मजूर नाही भेटून राहिलं. तुम्हाला म्हणून राहिलो पार, तुम्ही म्हणता राजू इथं पुरत नाही, तर म्हटलं पुरतं तिथचं पा तुम्ही मजूर पा, बाकीचं काय खर्च पाणी पाहून घेईन मी. हा तेवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही, मला इथं गावातलं पुरून नाही राहिलं नाही तर का. हो ठीक आहे ना, पाहतो ना मग पाहतो मी तुला म्हणून राहिला गावातलाच मजुराच्या हाताने सोंगून घे, तू इकडलं मजूर मारून राहिला. हो बरोबर ठीक आहे, पाहतो मी भेटला सांगतो. हो पा मामा जरा लवकर पा, म्हटलं आपली सोयाबीन सोंगायला आली. लवकर पा, हप्त्याभराच्या अंदर लवकर सोंगायची आपल्याला का म्हटलं मामा. आता माझ्या हातच नाही रे बाबू भाषा मजूर. हा म्हटलं तू म्हणशील आताच मला मजूर पाहिजे, आताच भेटलं पाहिजे असं कसं होईल. हा म्हटलं भेटन पण जरा वेळ लागन. हा लवकर पहा ना मामा जरा, कसं सोयाबीनचा विषय आहे नाही तर का, सोयाबीन लवकर आपल्याला सोंगाच लागते. पुढचा हप्ता निघालाच नाही पाहिजे, हप्त्यामध्ये पूर्ण क्लिअर करावं लागते नाही तर का. बरोबर पाहतो मी इकडे मजूर भेटला की फोनच लावतो. तुला जर तिकडे घातला मजूर गिजूर भेटून गेला तर तू सोंगून घेत जायच्या हातानं. म्हटलं तुला सांगून राहिला इकडल्या मजुराच्या हातानं पुरत नाही, तिकीट पाणी याचा खाण्यापिण्याचा खर्च नाही एन ते म्हटलं लय होते ना, अंगाच्या पार पाच जाते ना. तू ऐकून राहिला, तुला इकडलाच मजूर पाहिजे म्हणतं. बरोबर ठीक आहे पाहतो. हो पहा तुम्ही लवकर मजूर पहा, ते खाप्याचं टेन्शन काही घेऊ नका, ते जरा आगीचं सगळं मी ते पाहतो. गावातला मजुरापेक्षा ते तरी स्वस्तात पडून काही ना काही पहा म्हटलं मामा. मग ठीक आहे ठेवतो पण. काय नाही पटलाले मजूर पाहिजे वाटते बा सोयाबीन सोंगाले. हो पाना त्याची मजुराचीच गोष्ट चालू होती ना, आता कोणासोबत बोलतो कोणासोबत नाही. तर हो गावातलं मजूर पुरत नाही म्हणे, बाहेर गावचं सांगून राहिले का काय तर. बोला गावातला मजूर माजून राहिला ना देवलाल, नाही तर का जेवला भीतून राहिला तेवढे तेवढे माजून राहिले. म्हणतं भावाला भाव वाढून राहिले ते का, भाव ते जेवले 4,000 रुपये एकर आणि 3,500 रुपये एकर. अजून पहिले 15,000 आणि 2,000 आणि 25च्या सोंगून भीती. आता त्याने भाव चालून दिले बाबा. महागाई वाढली बा, कंदीला पाहिजे काही ना तेच बरोबर आहे. इकडे महागाई वाढून राहिली, तिकडे त्याचे भाव वाढले पाहिजे. पण एखादा म्हणे एवढे नाही बा, 3,500 रुपये एकर आणि 4,000 रुपये 4200 4,500. काय भाव आहे का होईये. हो ना बाबू, आपला बजेट जास्त 3,000 रुपये 3,000 रुपये एकर नाही देऊ शकतो आपण. हे काही नाही बा, 3,500 रुपये एकर 4,000 रुपये एकर. काय भावच आहे का काय काय तर समजा मजूला भीतून राहिलं. मग तू काय बालगावले छेटिंग लावून राहिला का मजुराची, बालगून बोलून राहिला का. पाहतो ना आता कंदीला पाहिजे. मामाला लावला होता मी फोन, मी म्हटलं मजूर भेटन डायरेक्ट रावटी ना, तर म्हटलं घेऊन येतो. इथंच त्याचं राहणं पिणं काय नाही, जबंद वार सोंगून होत नाही तोपर्यंत इथंच राहतं. हा आणण्याचा खर्च काय तेले कंपनी देऊन द्यायचा. फुलते बोलते त्याचे तिकीट पाण्याचे पैसे देऊन द्यायचे. इथंच लायते, इथंच खाते, इथंच पेते ते. हा इथंच लायते मस्त, इथंच काम करते. तरी फुलते काही ना काही. नाही का दे काही ना काही कमी घेते. हा ही इकडे 4,000 रुपये एकर घेऊन राहिली, तिकडे दे 2.5च घे. 2.5 नाही जर चालले का 2800 घेऊन 3,000 घे. पण त्याच्यावर तर नाही घ्या. इकडे बाबा काय 4,500 रुपये एकर आणि भगाड जर राहिला जास्त घेईन म्हणे. हा मी त्या शिवल्याला विचारलं, शिवल्याले हो ते घरी आले, त्याला म्हटलं बा कसे काय भाव, म्हणे 4,000 रुपये एकर चालू आहे म्हणे. आणि जर भगाड जर असेल तर भगाड जर कमी असेल तर 4200 घेईन म्हणे. आणि भगाड जर लय असेल तर 4500. जमलं तर 5,000पर्यंत चालला जाईल म्हणे आकडा. म्हटलं बस बाबा राहू दे, दुसऱ्या हातानं सोंगून घेतो मी. काही सोंगून म्हटलं तू पाठवलं बदले ऑफिस त्याला मी सोंगाले म्हणून मामाला फोन लावला आता. म्हटलं तुमच्या गावात भेटत असेल मजूर. असं का मी काल मामा भाले फुल आला आता. होतो म्हणे तुला फुलं नाही म्हणे, इथं मजूर तिथं नाही आले. हो ते म्हणा फुलं नाही काय ना आपल्याला, इथं जर लावली राहिली फुलते, आनंद करायला फुलत नाही. याचं भालं बसते ना मग आपल्यावर. मग त्याला आनंद येण्याचा विषय काय करायचा, इथं शा म्हणा बा रावटीने इथंच राहा, आमच्यावर सोंगून जा म्हणा. म्हणजे इकडं काही करा बा, कुठेही जा. हो तसे होते ना लाईने पाटील. आपल्या गावातलं मजुराचे भाव आहे का काय वाढले, 3,500 रुपये एकर 4,000 रुपये एकर. सोयाबीन काय सोयाबीन सोंगून राहिले का सोनं सोंगून देऊन राहिले आपल्याला, काय भाव आहे का काय होय. म्हणून मी ना आता एक माय मन पक्क केलं, गावातलं मजूर सांगत नाही म्हणजे सांगतच नाही. काय करता सांगून, हा काय करता सांगून. हो ना बोला ना, भाव आहे का काय होते त्याचे, सोन्याचे भाव लावून राहिले सोयाबीन सोंगाले. अरे वा मंडळी, म्हटलं तुमच्या गावाकडे मजूर असेल तर सांगा ना राजू. हा म्हटलं अर्जंट पाहिजे ना सोयाबीन सोंगाले. हा लवकर कमेंट मध्ये सांगा असेल तर. हा सांगा लवकर सांगा जरा. तुला जर मग बाबू बालगावचं मजूर भेटलं तर मला म्हटलं सांगतो. हा मग मी सांगून देतेच मजूर. हा माझ्यावाला सांगून घेईन तुझ्या झाल्यावर. हा त्याच्या हाताने मस्त. हो ठीक आहे ना कंदीला पाहिजे, ठीक आहे काही विषय नाही ना. अरे हो लाईने पाटील, माझ्यासाठी सांगून द्यायचा बा बाहेर गावचं मजूर. आम्ही सोंगून टाकीन त्याच्याच हातानं. कुठे गावाच्या लोकांना द्यायला पुरत नाही. हा काय म्हटलं. हो आता सांगू तर द्या बाबा. आता मामाला सांगितलं मी ना, आता अजून एका दोघाला फोन लावतो. मजूर आहे का तर विचारतो येईल. मजूर भेटलं का बस बोलावून घेतो लवकर. हा मार सांगून टाकतो मग तुमच्या आवारात नंबर लावतो. हा हो चालते ना लाईने पाटील, चालते ला मग फोन लावा इकडे तिकडे पा लवकर मजूर पा. हो पाहतो. तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम.